महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, धन्य ती माता पिता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचे घरी सदाशिव रूपे गुरु निवृत्तीनाथ आले. तसेच संत शिरोमणी योगीराज कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा अशा ज्ञानेश्वराचे प्रगटीकरण झाले. सर्व संत जनामध्ये, भाविक भक्त जनामध्ये ज्ञानेश्वरांना माऊली म्हणून प्रेमाने संबोधले जाते. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे थोर चिंतामणी. दुरितांचे तिमिर हरण्यासाठी, सगलोद्धारासाठी महाविष्णूने घेतलेले अवतार. साक्षात भगवंत प्रगटले, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी. सद्गुरु श्री भगवान बाबा की जय. ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी. देवेंद्र यज्ञ करिता वाहे इंद्रायणी, देवेंद्र यज्ञ करिता वाहे इंद्रायणी. ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी. मूळ गाव आपे गाव पैठण जवळी, विठ्ठल तीर्थाटनी भेटे हळंदी. योगायोग नीतीचा हाय सासुरवाडी, अवतार होण्या देवी योजना होई. ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी. पितास्थानी विठ्ठल रुक्मिणी माय, सोपान ब्रह्मदेव मुक्तादी माय. निवृत्तीनाथ गुरु भाव सर्वामणी, महाविष्णू अवतार. निवृत्तीनाथ गुरु भाव सर्वामणी, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी. महाविष्णू अवतार होण्या जगदुद्धार, ज्ञानेश्वर माऊली परब्रह्म साकार. ईश्वराची लीला चिंतामणी थोर, तिमिर जाया दुरिता आले अवतारी. ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी. देवेंद्र यज्ञ करिता वाहे इंद्रायणी, देवेंद्र यज्ञ करिता वाहे इंद्रायणी. ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी, ज्ञानराज प्रगटे अलंका नगरी.